तयार झाली आपली तोंडाला चव आणणारी लसूण आणि खोबऱ्याची चटणी. चवीला खूप छान लागते. नक्की बनवून बघा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. मी कुंडीमध्ये लसूण पेरलेला होता आणि लसूणाची या पद्धतीने पात आलेली आहे. तर आता ही मी पात चटणीसाठी काढणार आहे. कुंडीमध्ये मी छोटे छोटे झाडं लावत असते, म्हणजे कोथिंबीरही लावते आणि लसूणही लावते. तर आता आपण लसूण कापून घेऊया. पहिली एवढी लसणाची पात निघालेली आहे. तर आता मी लसूण पातीची चटणी बनवणार आहे. आता बघा, हे बघा, आपण कात्रीने ह्याचे तुकडे करून घेऊया. तर आता मी सगळे तुकडे करून घेते. इकडे कांदा भाजून घेतलाय, खोबरं भाजून तुकडे करून घेतलेले आहेत. 1 वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आपण कापून घेतलेला लसूण आहे. 1 चमचा मी चटणी घेतलेली आहे, फक्त मिरचीची पावडर आहे आणि 1 चमचा मीठ घेतलंय. आता आपण हे सगळं मिक्सरला दळून घेऊया. तयार होईल आपली चटणी. आणि ही चटणी अतिशय चविष्ट होते. तोंडाला चव नसेल, आजारातून उठला असेल तर ही चटणी नक्की बनवा, तोंडाला चव येते. चटणी मी दळून घेतलेली आहे आणि खूप छान वास सुटलेला आहे. आता आपण काढून घेऊया आणि थंड करून डब्यात भरून घेऊया. ही चटणी तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा वरून तेल गरम करून ह्याच्यावर टाकायचं चटणीवर आणि ते खायचं. खूप छान लागतं. नक्की बनवा. जिभेला चव आणणारी चटणी आहे, पटकन होते. तयार झाली आपली चटणी.